गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुक्यातील आरोग्य विभागातर्फे सिकल सेल ॲनिमिया विशेष अभियानाची सुरुवात करण्यात आली आहे। नमस्कार, आपण बघत आहात महान्यूज 7 करिता मी नंदिनी बर्वे। प्राथमिक आरोग्य केंद्र आलापल्ली तहसील अंतर्गत राणी दुर्गावती विद्यालय आलापल्ली येथे या जनजागृती अभियानाचे शुभारंभ करण्यात आले। ग्रामपंचायत आलापल्लीचे सरपंच शंकर मेश्राम यांच्या उपस्थितीत रिबन कट करून अभियानाची सुरुवात झाली। या अभियानाच्या माध्यमातून आदिवासी व ग्रामीण भागातील नागरिकांपर्यंत सिकल सेल आजाराबाबत प्रभावी जनजागृती केली जाईल, असे मत प्रमुख मार्गदर्शक डॉक्टर लाडचकर यांनी व्यक्त केले। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य पी.डी. मेश्राम होते। यावेळी आरोग्य विभागाचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। मी ग्रामपंचायत आलापल्ली सरपंच बोलतो, शंकर मेश्राम। या ठिकाणी आरोग्य विभागाकडून खूप सारे या ठिकाणी आजपासून नाही तर कोरोनापासून सेवा चालू आहे, पण आज एक विशेष अभियान या ठिकाणी चालू आहे सिकल सेलचं। आणि सिकल सेलचे पेशंट आलापल्ली या ठिकाणी खूप सारे प्रमाण इथं वाढलेले आहे आणि या प्रमाणाच्या निषेध करासाठी या ठिकाणी आरोग्य विभागाने आणि सी.ओ. साहेबांनी खूप चांगला एक संकल्प घेतला आहे। आणि त्यामुळे गावकरी असो, शाळा असो आणि कोणताही विभाग असो, आणि आपल्या ठिकाणी जे आजार आहे सिकल सेलचा आणि हे भयानक आहे आणि मृत्युमुखी पडू शकतात। जे वय आहे त्या वयाच्या आधी मृत्युमुखी पडू शकतात। त्यामुळे आरोग्य विभागाने जे संकल्प केला आहे त्या संकल्पाला आपण सहयोग करा। ग्रामपंचायत आलापल्ली या ठिकाणी आहे, आपण त्या ठिकाणी सर्व काही जे पेशंट आहे ते पेशंट आपल्या आरोग्य विभागाला संपर्क करू शकता, ग्रामपंचायतला संपर्क करू शकता। आपण भोंगा वगैरे फिरवलेला आहोत आणि आपल्याला जे आजार आहे, तारीख कोणती आहे सर? 15 जानेवारी ते 7 फेब्रुवारी 15 जानेवारी ते 7 फेब्रुवारीपर्यंत आपल्या आरोग्य विभागामध्ये जिथेही कुठे आरोग्य विभाग असेल त्या ठिकाणी आपण ट्रीटमेंट करू शकता। महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे महाराष्ट्र राज्यातील 21 जिल्ह्यांमध्ये सिकल सेल या आजाराकरता एक विशेष अभियानाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। सदर कार्यक्रमाला अरुणोदय अशा प्रकारचं नाव देण्यात आलेलं आहे। या कार्यक्रमामध्ये आपण समाजातील 0 ते 40 वर्ष वयोगट या वयोगटातील सगळ्या लोकांचं म्हणजे रक्ताची तपासणी करून त्याच्यामध्ये त्यांची स्क्रीनिंग करणार व याच्यामध्ये जे संशयित आढळतील त्यांची इलेक्ट्रोफोरेसिसद्वारे रक्त तपासणी करून त्यांच्या रक्तामध्ये कोणत्या प्रकारचा सिकल सेलचा प्रकार आहे, AS आहे, डबल एस आहेत की ते निरोगी आहेत हे ठरवून त्यांना त्यांच्या तशा प्रकारची माहिती देणार। आणि या माध्यमातून आपल्याला समाजामध्ये हा आजार समोर पुढे पसरला नाही पाहिजे याकरिता या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण शाळांमध्ये किंवा अंगणवाडीमध्ये आणि वेगवेगळ्या ठिकाणी लोकांना मार्गदर्शन करून जनजागृती करण्याचं याच्या कार्यक्रमामध्ये नियोजन आहे। तर त्या अनुषंगाने सगळ्यांनी सहकार्य करावे। माननीय सरपंच साहेब या कार्यक्रमाला उपस्थित झाले व त्यांनी उद्घाटनचा कार्यक्रम पार पडला, त्यांच्या हस्ते महान्यूज 7 करिता आलापल्ली तहसील वरून सेवा पवार यांची रिपोर्ट। तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार। कॉल या विजिट करें www.pilesfistulacure.com।